उकडलेली. असाच ह्या 3 पदार्थ आधी खा आणि त्यानंतर मग पोटभर तुम्हाला जे खायचं असेल ते खा, जे मिळेल ते खा. आणि डायबिटीज जर असेल किंवा प्री डायबिटीज असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्समध्ये स्वीट जे आहे चांगल्या गोड चवीचे खाऊ नका. सॅलडमध्ये गाजर बीट खाऊ नका आणि जेवताना गोड आणि फळं या 2 गोष्टी टाळा असं आपण सांगतो. तर हा बदल आता इतक्या वर्षामध्ये घडलेला आहे. दुसरा बदल असा घडला आहे की पूर्वी लोक म्हणायचे की बा हे फॅड आहे, असं खूप लोक म्हणायचे की बा हे काय आता आल्या 6 महिन्यात जाईल, पण आता हे 10-12 वर्ष टिकून आहे. आणि हे जमतं आणि करणारे लोक हे लाखोच्या घरात आहेत. म्हणजे आज आपले 43 देशामध्ये फॉलोअर्स आहेत की इतक्या ठिकाणी लोक आपल्याला फॉलो करतात आणि बरेचसे अधिकारी, बरेचसे राजकीय नेते, खूप लोक हे फॉलो करतात. त्याच्यामुळे हे आता एक असं एकमत दिसतं लोकांचं की इट वर्क्स. आता फेल होण्याचं जे कारण तुम्ही सांगितलं किंवा आता भारतीला यश मिळालं आणि तुम्हाला, तर सायन्स इज विथ बोथ ऑफ यू. पण इफ यू डोंट डू इट प्रॉपरली यू विल नॉट गेट बेनिफिट. एवढाच फक्त त्यातला फरक आहे, बाकी करणाऱ्याला फायदा होणार. नाही, असं मला आठवतं की जेव्हा तो कट्टा झाला होता त्याच्यानंतर काही जणांनी त्याला फार गांभीर्यानं घेतलं आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये ते सुरू केलं. खूप जणांनी त्याची त्यावेळेला चेष्टा केली. बरोबर. आजही लोक आहेत की जे चेष्टा करतात. पुन्हा एकदा सांगा की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि जर तुम्हाला मधुमेह जे डायबिटीस असेल तर काय केलं पाहिजे, त्याच्यावर कसा कंट्रोल आणला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला मूलभूत प्रश्न जो आहे की आमच्या सगळ्या समस्यांचं कारण काय, तर पँक्रियाजमधून निर्माण होणारा इन्शुलिन नावाचा जो संप्रेरक आहे याचं प्रमाण वाढलं. याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असं म्हणतात. हे जर वाढलं तर तुमचं वजन वाढतं, तुमच्या पोटात चरबी येते, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, अथेरोस्क्लेरोटिक चेंजेस वाढतात, हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते, इन्शुलिन रेझिस्टन्स येतो, टाईप 2 डायबिटीज होतो, महिलांमध्ये PCOD, PCOS, मुलं न होणे हे गोष्टी होतात, काही कॅन्सरसुद्धा होतात. आणि या जगामध्ये सगळ्या डॉक्टरांचं याच्यावर एकमत आहे, ह्याच्यात दुमत नाही की इन्शुलिन वाढणं वाईट आहे. आता हे जर इन्शुलिन वाढण्याने प्रॉब्लेम होत असतील तर उपाय एकच आहे की इन्शुलिनची लेवल कमी करा. आता इन्शुलिनची लेवल कमी कशी करायची, तर याच्यासाठी कुठलं औषध नाही आहे आणि तिथे सगळी अडचण आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी औषध असेल तर सगळे त्याच्यावर रिसर्च करतील, पण याच्यासाठी फक्त लाईफस्टाईल आहे की इटिंग फ्रिक्वेन्सी कमी केली तर तुमचं इन्शुलिन लेवल कमी होते आणि इन्शुलिन लेवल कमी झाले की ह्या सगळ्या गोष्टी उलट्या होतात. वजन जातं, इन्शुलिन सेन्सिटिव्ह होता तुम्ही आणि डायबिटीज रिव्हर्ट होतो. इतकं साधं सोपं आहे. आता इन्शुलिन कमी करण्याचा जो सोपा मार्ग